जय शिवराय पब्लिक, तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार, संडे. आणि आज आता वाजले 12, आत्ता शिक उरकले. आता आज आमचं नियोजन आहे पुन्हा एकदा जसं की लास्ट टाईम आम्ही बनवत होतो शेतामध्ये. तर आज सकाळीच फोन आला होता की असं करायचं आहे. तर तयारी झालेली, त्यांनी घेऊन आले सगळे. आपण फक्त तिथं खायला जायचे. तर आता आपण निघूयात. आता 1 वाजलाय, आता निघणार आहे आम्ही. तर यार बघूयात कसं होतंय नियोजन. तर तुम्ही बघितले असं ह्याच्या आधी व्हिडिओ टाकलेले आहे मी त्या बाबतीत, तुम्ही बघा. आता आवाज जास्त आहे, काय आवाज आहे ना, ठीक आहे. चला तिकडं गेलं बघूयात आपण. बघत राहा नक्की ब्लॉग. आवडेल तुम्हाला, नक्की सांगा कसा वाटतंय. चला. आचारी आजा भाऊ कांदा टमाटर कापायचे कॉन्ट्रॅक्ट भेटले. चला, ती बाकीची कुठे गेली? ते विश्रांतवाडीला गेलत ना. चला. आम्ही आमच्या लोकेशनला आलोय. आमचं लोकेशन मेहनत का फल बघा आम खरे करते. आता आम्ही चाललोय. दरवेळेस बनवतो तिथेच बनवायचं ना आजा. बाकीचे येतात दरवर्षी. आम्ही उन्हाळ्यात चालूच असतं आहे का नाही, दर संडेला बाकीचे येतात. आता आम्ही तर आलोय. आम्ही आमचं काम वाचवलं. जार वगैरे आणायला लागले असते आम्हाला. अयो अरे तिथं तर शूटर आहे ऑलरेडी जागेवर. भरपूर कार्यकर्ते आले ते पार्टीला. नेहमीच्या जागेवर कब्जा केलाय. हे ते झोपले का कोणी? चलो, पार्टीची तयारी. चिकन बिल्डर तिथं लोखंड उचलतं, इथं पाण्याचा जास्त उचलणार ना. कसं आहे 16 इंचाचा बायसेप. बिल्डर बाहुबली. कोणाला भाऊ? अरे कधी बनायचं कधी खायचं. कोण आहे? शुभम जाधव. पुढे ते तर भावी बिल्डर आहे का नाही. ते सगळी तयारी झाली पण अजून चूलच पिटली नाही. आणि हे गावचे दुसरे भावी बिल्डर त्यांचं आगमन. बाहुबली 2. बाकीचे कुठे गेले अजून? पुन्हा आज साक्षात खैस आलेला आहे. झाड तयारी झालेली आमची. दादा परत ब्लॉग चालू आहे. जोरात तयारी चालू आहे. सान्याला काय द्यायचं खायला? नॉनव्हेज नाही खात ना सान्या? मॅगी आणली होय. मग इथं हाडकं खा आम्ही खाल्ल्यानंतर. हा काही करून तर काही खा. एवढी भाजी खाणार आहे का तुम्ही? तुम्हाला अजून आहे ना, तुम्हाला मी प्युअर व्हेज हॉटेल टाकून देणार. बरोबर ते टाकून नाट्याला पनीर चिली आणायला हॉटेल असं लावलं की त्यालाच काढता आलं पाहिजे. आहे का? लगेच कुठे काय कांदा लिंबू आता काय पाव लावायचं काम झालं. ए पुण्या खूप राहणार थोडी इकडं.
अरे लाकडान झालं 4-5. काळ झालं ते कलीच्या फार. एक बिस्किट जरा स्वच्छ तरी असतील ना ते. झालं खाऊन पावभाजी. त्या ठिकाणी खाऊन गेली पळून बाकीचे आणि भांडी लागली आम्हाला आणायला. चला गाईच या ठिकाणी ब्लॉग इथं एंड करतो.